मंडळी, आज ही गंभीर आणि धक्कादायक बातमी आपण ऐकाल तर आपल्या पायाखालची जमीन सरकून जाईल. थोडे गंभीर व्हा मंडळी, जागरूक व्हा. आज माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आज व्हिडिओ सोडून जाऊ नका. आज ही धक्कादायक बातमी तुम्हाला ऐकणं फार गरजेचं आहे. हा प्रकार ऐकण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बघा. तुमच्या आमच्या खिशातील पैशाची या राजकारण्यांनी कशा प्रकारे लूट सुरू केली आहे ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ऐकाल तर धक्का बसेल. आज मंडळी, तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मालकीची सरकारी तिजोरी लुटण्याचा अगदी नवा कोरा प्रकार. हा प्रकार, ही पद्धत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला ठाऊक आहे, काल नागपूरमध्ये सुषमा अंधारे यांनी मुंबई तकच्या पत्रकारांपुढे अगदी पुराव्यासहित जो धक्कादायक खुलासा केला आणि त्यांच्यासोबत होते मारुती माने. ते ऐकून तुमच्या भुवया उंचावतील. नेमकं काय घडलं या लुटारूंमध्ये? भाजप आणि एकनाथ शिंदेचे जिल्हा प्रमुख यांनी काय घोटाळा केला ते सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी आज कुठेही स्किप नका करू. तुम्हाला विनंती आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आणि आज बातमी गंभीर आहे. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन म्होरक्यांनी कागदावर स्वतःला खोटं प्रकल्पग्रस्त दाखवून सरकारी तिजोरीतून कोट्यावधींची लूट केली आहे. कोट्यावधींची. नेमकं काय घडलं ते लक्षपूर्वक आज ऐका. मंडळी, तुम्हाला ठाऊक असेल, पंढरपूर ते मोहोळ असा एकूण 59 किलोमीटरचा एक पालखी मार्ग आहे. या मार्गाच्या कामाचे मग नोटिफिकेशन्स निघाले. अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे, मग या मार्गावर येणाऱ्या शेत जमीन मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून नुकसान भरपाई मिळणार. याच संधीचा फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, लक्षपूर्वक आहे का, नाव सांगतो तुम्हाला, चरण चौरे यांच्या फक्त 3 गुंठे जमिनीवर, फक्त 3 गुंठे, बांधकाम नसताना कागदावर खोटे बांधकाम दाखवले. कुठल्याही प्रकारची पाईपलाईन त्या ठिकाणी नव्हती, परंतु पाईपलाईन देखील खोटी दाखवली. काही वनझाडे दाखवले, काही फळझाडे खोटे दाखवले कागदावर. आणि एकूण 5 ते 6 वेळा, एकदा नाही 5 ते 6 वेळा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 9 कोटी रुपये, 9 कोटी 38 लाख रुपये सरकारी तिजोरीतून पसार केले. मंडळी, विषय एवढ्यावर थांबत नाही. शांत राहा जरा, लक्षपूर्वक आहे का. पुढे तुम्ही आणखी आकडे बघाल तर तुम्हाला धक्का बसेल, धक्का. ही लूट केली एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याने. पण दुसरा कार्यकर्ता बघा, दुसरे महानुभाव आहेत भाजपाचे, म्हणजेच फडणवीसांचे पैलवान गडी, खंदे कार्यकर्ते रमेश माने यांचा प्रताप बघा. रमेश माने यांची जमीन किती होती मंडळी? फक्त 10 गुंठे, फक्त 10 गुंठे. या महाशयांनी फक्त 1 वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी किती पैसे उकळले ते बघा. लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला धक्का लागेल आज. खोटे बांधकाम दाखवून या व्यक्तीने देखील, या महाशयांनी 52 लाख रुपये पुन्हा त्याच जागेवर पुन्हा बांधकाम दाखवलं, तेव्हा पुन्हा लुटले 27,33,000 रुपये. त्यानंतर वनझाडे दाखवली, त्यामध्ये वसूल केले 4,67,000 रुपये. त्यानंतर पुन्हा फळझाडे दाखवली एकाच जमिनीवर, एकच मालक, 2,29,000 रुपये. त्यानंतर खोटी पाईपलाईन दाखवली, त्यातून उकळले 2,24,000 रुपये. मंडळी, तुम्हाला ठाऊक असेल, अशा प्रकारे प्रकल्पग्रस्तांना जेव्हा नुकसान भरपाई मिळत असते त्याचे वारंवार शुद्धीपत्रक निघत असतात. अर्थात काही चुका झाल्या, कोणी वगळल्या गेलं, कुणाचं नाव आलं नाही किंवा आकडेवारी चुकली तर पुन्हा निघतं. अर्थात कुणी राहिलं असेल किंवा काही दुरुस्ती असेल तर शासनाकडून, म्हणजे संबंधित विभागाकडून यादी दुरुस्त केल्या जाते आणि ती प्रकाशित केल्या जाते, अर्थात प्रसिद्ध केल्या जाते. ही यादी 1, 2, 3दा ठीक आहे मंडळी, परंतु या ठिकाणी ही यादी तब्बल 14 वेळा जाहीर करण्यात आली. कशासाठी? पुढे आहे का. आणि हाच रमेश माने, भाजपाचा कार्यकर्ता, हा व्यक्ती पुन्हा दुसऱ्या वर्षी किती पाण्यासारखे पैसे लुटतो ते आकडे बघाल तर पुन्हा तुम्हाला धक्का लागेल, झटका बसेल. तो पुन्हा याच 10 गुंठे जमिनीच्या नावावर तो उचलतो तब्बल 84 लाख रुपये. त्यानंतर 15,80,000 रुपये. त्यानंतर 51,66,000 रुपये. आणि पुन्हा उचलतो 28,32,000 रुपये. मंडळी, आकडे वाचता वाचता मी थकलो, आपणही थकून जाल.
याची बेरीज तुम्ही घरी लावत बसा तुमच्या कॅल्क्युलेटरवर आणि थोडा विचार करा. अर्थातच यामध्ये किती अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत हे काळे धंदे चालत असतील, झाले असतील ते बघा. हे जवळपास 19 अधिकारी त्या भागातले आहेत. मी आणखी खोलात जाऊन तुम्हाला डिटेल्स देऊ शकलो असतो. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, डिजिटल पुरावे आहेत माझ्याकडे, पण वेळेची मर्यादा आहे. व्हिडिओ लांब होईल, कृपया तुम्ही समजून घ्या. या एकूण 19 अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने एक नाव आहे, ते अधिकारी आहेत प्रांत अधिकारी सचिन ढोले. हे नाव लक्षात घ्या, सचिन ढोले. आणखी 18 अधिकाऱ्यांचे नाव मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण जास्तीत जास्त आकडे यांच्याकडून रिलीज झाले आहेत हे पैसे. मंडळी, ही सुरू आहे आपल्या महाराष्ट्रात तुमच्या आमच्या हक्काच्या पैशाची अमाप लूट, अमाप. मग कार्यकर्ते हवे असतात कशासाठी तुम्हाला ठाऊक आहे? निवडणूक जिंकण्यासाठी. आणि मग एकदा की सत्ता हातात आली की प्रत्येकाचा अशा प्रकारे हिशोब होतो. त्यांची मजुरी आहे लाखो रुपये. आता एक शिंदेच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख चरण चौरे आणि दुसरा भाजपाचा मुख्य कार्यकर्ता रमेश माने. या रमेश मानेचा फोटो तुम्हाला मोदी साहेबांसोबत दिसेल बघा. इतकी पोहोच गेली आहे यांची पुढे. हे आकडे फक्त या दोघांचे आहेत. आता लक्षात घ्या, या दोन मुखंडाच्या म्होरक्यांच्या खाली किती कार्यकर्ते असे असतील, त्यांच्यापैकी कुणी किती पैसे लुटले असेल याचा हिशोब नाही. अर्थातच त्यांचे आकडे यांच्यापेक्षा थोडे लहान असतील, मान्य आहे, पण त्यांची एकूण संख्या ही खूप जास्त असू शकते. हा परिसर फक्त 2-2.5 किलोमीटरच्या मार्गातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. 59 किलोमीटरचा मार्ग आहे. आणि आणखी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ही माहिती कुठून बाहेर आली, हे महत्वाचं आहे. तर ऐका, याच प्रकल्पग्रस्तांपैकी एक पीडित आहे मारुती माने. हे मारुती माने नावाचे व्यक्ती आहेत. त्यांची देखील जमीन या प्रकल्पात गेली, परंतु त्यांना अद्याप एक फुटी कवळी मिळालेली नाही. म्हणून त्यांनी त्रागा होऊन त्यांनी सखोल चौकशी केली असता माहितीच्या अधिकारात त्यांनी हे कागदपत्र गोळा केली. त्या अतिशय अल्पशिक्षित व्यक्तीने आपल्या खर्चातून, स्वखर्चातून ही कागदपत्रे गोळा केली. तुम्हाला माहिती आहे, माहितीच्या अधिकारात एखादा कागद गोळा करायचा आहे फार त्रास घ्यावा लागतो. आणि ते उद्धव ठाकरे यांना नंतर भेटले आणि मग नंतर सुषमा अंधारे यांच्या मदतीने त्या अधिवेशन काळात नागपूरला पोहोचले की काहीतरी होईल. त्यांना ही कागदपत्रे गोळा करताना अनेकांनी पाहिलं त्या परिसरात. त्यामुळे ज्यांनी हे पैसे लाटले त्यांनी काही धमक्या दिल्या असतील. अतिशय दहशतीत ते आहेत. त्यांचा घातपात होऊ शकतो अशी देखील त्यांनी काल माध्यमांवर भीती व्यक्त केली. हे प्रकरण घेऊन मुख्यमंत्री यांची वारंवार त्यांनी भेट देखील घेण्याचा प्रयत्न केला याआधी. भरपूर दिवस झाले या प्रकरणाला, परंतु त्यांच्या जवळील अधिकाऱ्यांनी त्यांची भेटच होऊ दिली नाही मुख्यमंत्र्यांची. मंडळी, अशा प्रकारे आपण फक्त मतदानासाठी सालाने ठेवलेले गडी राहिलो आहोत, ते लक्षात घ्या. हा, झोपेत राहू नका. शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाहीत, कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाहीत, ते आत्महत्या करतायत. जवळपास 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर आहे, तुम्हाला ठाऊक असेल. म्हणजे आपल्या प्रत्येकावरच हा बोजा आहे एक प्रकारे, एका अर्थाने. दुसरीकडे ज्यांना रखवालदार म्हणून आपण ठेवलं आहे ते कुंपणच आपलं शेत खात आहे. महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ होईल तुम्ही झोपेत राहाल तर. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कशावरून नसेल हो, सांगा मला. ही फार मोठी लॉबी दिसते आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहीत नसेल. इतके 19 अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. मेन कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे आणि भाजपचे. असं कसं शक्य आहे मोठ्यांना माहिती नाही? असं होणं शक्यच नाही. तुम्ही कमेंटमध्ये लिहा तुमचे विचार, तुमचं मत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? तुर्तास थांबतो मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. मी तुम्हाला बिलकुल आकडा ना आकडा, फार मोठी बातमी झाली असती म्हणून तुम्हाला मी डिटेल्स दाखवले नाही. मी माझ्या स्क्रीनवर जेवढं मी सेट केलं आहे तेवढं तुम्हाला सांगितलं मंडळी. असो, तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच लवकर नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.